नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास शेपूची पुरीची रेसिपी सादर करीत आहे। एक पेंडी शेपू घेणे बारीक चिरून, 6 वाट्या गव्हाचं पीठ घेणे, 1 वाटी बेसन पीठ घेणे, पांढरे तीळ घेणे, बडीशोप, परत हिरवी मिरची भाजून पेस्ट करून घेणे, ओवा बारीक वाटून घेणे, आलं लसणाची पेस्ट घेणे, थोडं तेल गरम करून पिठात घालणे आणि बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि कलर येण्यासाठी थोडं हळद घेणे। अर्धा चमचा हळद घालत आहे मी। हळद घातल्यामुळे पुरीला छान कलर येतं आणि पुरी छान दिसते। आता अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे, कारण हिरवी मिरची घेतल्यामुळे लाल तिखट कमीच घालणे आणि चवीपुरतं मीठ घालणे। यात धन्या जिरेची पावडर आहे। धने जिरे भाजून बारीक करून ठेवलं आहे। धने जिरे घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते। आता आपण तेल गरम झालं आहे, तेल घालणे। तेल घातल्यामुळे खुसखुशीत होतात। तोपर्यंत आपण पुरीसाठी बारीक गॅसवर तेल तापत ठेवणे। आता शेपू पाण्यात स्वच्छ धुवून घेणे। त्याला माती ते नसते, त्यामुळे तुम्ही चिरल्यावर धुवा, धुण्याच्या आधी चिरा, कसंही केलं तर चालेल। धुतल्यावर चिरलं की जास्त बारीक चिरता येत नाही। आता मी पुदिना कोथिंबीर घालत आहे। हा पुदिना आहे आणि ही कोथिंबीर घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते। आता बेसन 1 वाटी घालत आहे। तुम्ही कमी जास्त घालू शकता। आलं लसणाची पेस्ट, ओवा, हिरवी मिरची भाजून पेस्ट केलेली, बडीशोप आणि पांढरे तीळ। मुलं शेपूची भाजी खात नाहीत, त्यामुळं तुम्ही पराठाही करू शकता, पुरी करू शकता। पुरी केल्यामुळं 3-4 दिवस टिकू शकते। गावालाही नेऊ शकता, तुम्ही घरी खाऊ शकता। आता आपण सगळं पीठ एकत्र कालून घेत आहोत। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तर मीठ मिरची सगळीकडे व्यवस्थित कालून घेणे। आता शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेणे। अगदी तुम्ही पाहू शकता हिरवीगार भाजी आहे।
तुम्हाला जास्त आवडत नसलं तरी अर्धी पेंडी घालू शकता. हिरव्या भाज्या पोटात जाण्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर आपण सगळं पिठात कालवून घेणे. त्याचे पराठे सुद्धा खूप चविष्ट होतात आणि पुरी सुद्धा चविष्ट होते. काही जणाला तळलेलं खायचं नसतं, त्याने पराठा लाटून खाणे. आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालं आहे. तुम्ही पाहू शकता. अशा टाईपमध्ये तुम्ही मळून घेऊ शकता. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आणि चपातीचा उंडा एवढं पीठ घेणे. तेल तापत ठेवलं आहे. आणि थोडं कोरडं पीठ लावून लाटणे. कोरडं पीठ लावल्यामुळे पोळपाटाला चिटकणार नाही. आता आपण आतून तेल लावणार आहोत आणि अशा टाईपमध्ये दुमडून घेणे. मग पुरी पदर पदर होती. ही पुरी अगदी पौष्टिक असते. मुलं शेपूची भाजी खाऊ शकत नाहीत. तुम्ही त्यांना पुऱ्या करून दिलात की आवडीनं खाऊ शकतात. पूर्ण चपाती जशी लाटता तुम्ही तशी लाटून घेणे. त्यात तीळ असल्यामुळे प्रोटीन मिळतं. अगदी तीळसुद्धा पौष्टिक असतं. बडीशोप पचायला हलकी असते. बडीशोपची पावडर घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते. सगळीकडून एकसारखं लाटून घेणे. अगदी जाड नाही, पातळ नाही. सगळीकडून व्यवस्थित लाटून घेतल्यामुळे पुरीसुद्धा छान फुगते. आता तुम्ही पाहू शकता. कलरसुद्धा खूप छान आला आहे. अगदी छोटे छोटे जरी तुम्ही लाटू शकलात पुरी तरी चालू शकेल. आता मी ह्या वाटीनं एकसारखे गोल पुरी येते आहे. अगदी दिसायलाही गोल गरगरीत पुरी दिसू शकते. आता तुम्ही पाहू शकता सगळे पुऱ्या एकसारखे गोल आले आहेत. आता आपलं तेल तापत आहे. अशा टाईपमध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता.
याचे पराठे सुद्धा खूप छान होतात, खुसखुशीत होतात. पराठ्याला फक्त थोडं रवा घालणे. आता तुम्हाला आणखी एक मी लाटून दाखवते. असं पीठ लावून लाटल्यामुळे भरभर सरकते. त्यात तुम्ही तेल लावू शकता आतून. तेल लावल्यामुळे पदर पदर होतात. असं आतून तेल लावणे, वरून कोरडं पीठ घालणे आणि दुमडून घेणे. आणि परत ते पोळी लाटून दाखवते मी. तुम्हाला जास्त शेपू आवडत नसेल तर थोडं शेपू घालून करू शकता. अगदी खुसखुशीत पुरी होऊ शकते आणि शेपू सुद्धा खायला खूपच चविष्ट लागते. आता बाजारात शेपू भरपूर येत आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी करून पाहू शकता. असे सोनेरी कलर तळून घेणे. तुम्ही पाहू शकता अगदी सोनेरी कलर आला आहे. सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणे म्हणजे कुरकुरीत होतात, जास्त दिवस टिकतात. असं आपण हे काढून घेत आहोत. अशा प्रकारे काढून घेणे. आता गरमागरम शेपूची पुरी तयार आहे. तुम्ही पाहू शकता खूपच चविष्ट झाली आहे, कुरकुरीत झाली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना परत करून देऊ शकता, परत घरच्या घरी करून खाऊ शकता. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. शेंगदाण्याची चटणी आणि दह्यासोबत खाऊ शकता तुम्ही.